नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीरमधील आज आपण डिओडेनम हा टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. नोट्ससोबतच तुम्हाला इथे काही डायग्राम देखील पाहायला मिळतील. हा टॉपिक व्यवस्थित प्रिपेअर करा. डिओडेनम हा SAQला विचारला जाऊ शकणारा प्रश्न आहे. तर डिओडेनम पाहण्याआधी आपण आयुर्वेददृष्ट्या ग्रहणी हा टॉपिक पाहूया. ग्रहणी अग्न्य अधिष्ठानम अन्नस्यम ग्रहणाद ग्रहणी चरकसूत्रस्थान नाभी उपरिस्थान. त्यानंतर कार्य अपक्व अन्नाचे धारण करते आणि दोष पाचक पित्त. त्यानंतर डिओडेनमचा मॉडर्न अस्पेक्ट लोकेशन फ्रॉम पायलोरस टू डिओडेनोजेजुनल फ्लेक्चर. त्याची लेंथ 25 सेंटीमीटर लॉंग. डिओडेनममध्ये 4 पार्ट असतात. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट, थर्ड पार्ट आणि फोर्थ पार्ट. एक एक पार्ट पाहूयात. फर्स्ट पार्ट 5 सेंटीमीटर लॉंग असतो. त्याच्या अँटिरियरली क्वाड्रेट लोब आणि गॉल ब्लॅडर असतो. त्यानंतर पोस्टेरियरली गॅस्ट्रोडिओडेनल आर्टरी, पोर्टल वेन आणि बाईल डक्ट. सुपिरियरली इपिप्लोइक फोरामेन आणि इन्फिरियरली हेड अँड नेक ऑफ पॅनक्रियाज. तर हा होता डिओडेनमचा फर्स्ट पार्ट. तर आत्ता मी जे तुम्हाला डिओडेनमचे 4 पार्ट सांगितले ते तुम्ही या डायग्राममध्ये पाहू शकता. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ पार्ट. तर आणि L1, L2, L3 म्हणजे लंबार 1, लंबार 2 आणि लंबार 3 वर्टिब्रा. व या डायग्राममध्ये तुम्ही वरती सुपिरियर डिओडेनल फ्लेक्चर सुद्धा पाहू शकता व खालच्या बाजूचा इन्फिरियर डिओडेनल फ्लेक्चर. तर हा डिओडेनमच्या पार्टचा डायग्राम आहे. सेकंड पार्ट हा 7.5 सेंटीमीटर लॉंग असतो. अँटिरियरली राईट लोब ऑफ लिव्हर, ट्रान्सवर्स कोलॉन, रूट ऑफ ट्रान्सवर्स मिझोकोलॉन, लूप ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. पोस्टेरियरली राईट किडनी, रिनल वेसल्स, राईट सॉस मेजर, इन्फिरियर वेना कावा. मेडियली हेड ऑफ पॅनक्रियाज आणि बाईल डक्ट आणि लॅटरली हेपॅटिक फ्लेक्चर ऑफ कोलॉन. तर हा होता डिओडेनमचा सेकंड पार्ट. तर हा डायग्राम आहे इंटेरियर ऑफ सेकंड पार्ट ऑफ डिओडेनमचा. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता बाईल डक्ट, मेन पॅनक्रियाटिक डक्ट, त्यानंतर टेल ऑफ पॅनक्रियाज, मेजर डिओडेनल पॅपिले, मायनर डिओडेनल पॅपिले. तर हा सेकंड पार्टच्या इथला डायग्राम आहे. थर्ड पार्ट ऑफ डिओडेनम 10 सेंटीमीटर लॉंग. अँटिरियरली सुपिरियर मेझेंट्रिक वेसल्स आणि रूट ऑफ मेझेंट्री. पोस्टेरियरली राईट युरेटर अँड सॉस मेजर, राईट गोनाडल आर्टरी, इन्फिरियर वेना कावा आणि ॲब्डॉमिनल ओव्हर्टा. सुपिरियरली हेड ऑफ पॅनक्रियाज आणि इन्फिरियरली कॉइल्स ऑफ जेजुनम. तर हा होता डिओडेनमचा थर्ड पार्ट. आता आपण लास्ट पार्ट पाहूया. फोर्थ पार्ट ऑफ डिओडेनम 2.5 सेंटीमीटर लॉंग आहे. अँटिरियरली ट्रान्सवर्स मिझोकोलॉन आणि कोलॉन आहे. लेझर सॅक अँड स्टमक आहे. त्यानंतर पोस्टेरियरली लेफ्ट सिम्पॅथेटिक ट्रंक, लेफ्ट रिनल अँड गोनाडल आर्टरी, इन्फिरियर मेझेंट्रिक वेन. राईट साईडला त्याच्या रूट ऑफ मेझेंट्री आहे. लेफ्ट साईडला लेफ्ट किडनी आणि युरेटर आहे आणि सुपिरियरली बॉडी ऑफ पॅनक्रियाज आहे. तर हा होता डिओडेनमचा फोर्थ आणि लास्ट पार्ट. त्यानंतर डिओडेनमचा आर्टेरियल किंवा ब्लड सप्लाय. त्यामध्ये सुपिरियर अँड इन्फिरियर पॅनक्रियाटो डिओडेनल आर्टरी आणि राईट गॅस्ट्रिक आर्टरी. त्यानंतर विनस ड्रेनेज, स्प्लिनिक, सुपिरियर मेझेंट्रिक आणि पोर्टल वेन्सनी डिओडेनमला विनस ड्रेनेज होतो. लिम्फॅटिक ड्रेनेजमध्ये पॅनक्रियाटो डिओडेनल नोड्स. आणि शेवटचा पार्ट म्हणजे डिओडेनमची क्लिनिकल ॲनाटॉमी. त्यामध्ये डिओडेनल कॅप, पेप्टिक अल्सर आणि डिओडेनल कार्सिनोमा म्हणजे डिओडेनम कॅन्सर. तर ह्या होत्या डिओडेनम संबंधित संपूर्ण नोट्स. तर SAQचा पॉईंट असल्याने तुम्ही थेअरीसोबतच डायग्रामसुद्धा लक्षात ठेवा, पेपरमध्ये उपयोगी पडेल. तसंच तुम्हाला या नोट्स कम्फर्टेबल व योग्य वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ऑर्गनसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.